आता भाषण करताना एक मुद्दा तो म्हणजे बॉडी लँग्वेज. काही वक्ते फक्त बॉडी लँग्वेजमुळं श्रोत्यांवरती कमांड घेतात. म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांनी असा हात वर केला की ते अख्खं पब्लिक म्हणजे वेडं व्हायचं अक्षरशः. बॉडी लँग्वेज म्हणजे तुम्ही बोलत असताना तुमच्या हाताच्या चेहऱ्यावरच्या हावभावांच्या, डोळ्यांच्या, मानेच्या झालेल्या हालचाली. आता लोक विचारतात मला की बॉडी लँग्वेज कशी पाहिजे. याला काहीच उत्तर नाही आहे. कारण बॉडी लँग्वेज ही नॅचरल पाहिजे. त्या मुद्द्याला बरोबर म्हणजे शरीर फार ट्रेंड आहे. तुम्हाला जे बोलायचं आहे त्या तुम्ही जर इन्व्हॉल्व झालात बोलण्यामध्ये, जसं स्टेज रिंगमध्ये पण आपण म्हणतो की तुम्ही जर त्या विषयात उतरलात तर घाबरायची काय गरज आहे. तसं बॉडी लँग्वेज ही तुमची ऑटोमॅटिक आहे. तुम्ही 1.5 फूट हात वरती घ्यायचा आहे, मान अशी 3 इंचात फिरवायची असं नाही ना. काय अँगल माझा असा असला पाहिजे असं काय नाही. तुमचं जे आहे ते ओरिजिनल जायला पाहिजे. आता तुमच्या बोलताय म्हणजे इन्व्हॉल्वमेंट तुमची बोलण्यात आहे. तुम्ही श्रोत्यांकडे बघून बोलताय, मुद्दा तुमचा चालला आहे, त्या मुद्द्याला अनुसरून आता मी जे आत्ता बोलतोय आता हे जी आत्ता हालचाल झाली ही मी कडून सांगितली हाताला. मला लक्ष फक्त लोकांच्याकडे आहे. माझं लक्ष फक्त माझ्या मुद्द्यांकडे, माझ्या भाषणावरतीच मला फोकस ठेवायचा आहे. बाकी शरीर कसं करेल त्याची ते आपोआप करणार आहे, सबकॉन्शियसली करणार आहे. त्यामुळे बॉडी लँग्वेज हा विषय म्हणजे मी म्हणाल शिकवण्याचा पण नाही. हां, आता बॉडी लँग्वेज कोणती नको इथं मात्र कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे एकाच मुलाकडे बघून भाषण करताय ही सवय जर असेल तर ती एकदम चुकीची सवय. बोलत असताना काहीतरी वेगळ्याच हालचाली तुमच्या चालल्यात. म्हणजे तुम्ही कायम अशी मान अशी करताय, तुम्ही कायम अशी हाताची घडी घातली, तुम्ही एकदम असं पुतळ्यासारखे थांबलाय, तुमच्या हाताच्या मुवमेंट विनाकारण जास्त चालल्यात. समजा तुमच्या पुढं 10 लोक आहेत आणि तुम्ही एकदम असं हात केलं, तो चालणार नाही. त्याचं काहीच गरज नाही ना. म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज ही तुमच्या व्यासपीठाच्या डायमेन्शनप्रमाणे पण बदलते. तुम्ही जर इन्व्हॉल्व झालात तर ते ऑटोमॅटिकली. पण चुकीची बॉडी लँग्वेज होऊ शकते. तुम्ही बोलत असताना नाकात बोटं घालताय, डोळे चोळताय, कान खाजवताय, असं जर झालं तर ते रॉंग आहे. पण असं कधी होणार आहे ज्यावेळेस तुम्ही घाबरलेले असताल त्यावेळेस. मग काय पण ॲक्शन होतात. मग लोक पुन्हा पुन्हा ते शब्द वापरायला लागतात. हाताच्या हालचालींमध्ये दबाव जाणवतो. एकदा एक मुवमेंट चालू केली तीच मुवमेंट रिपीट व्हायला लागते. म्हणजे असं मान हलवलं लागलं तर मानसारखा हलवं लागतो. त्याचं कारण काय? त्याचं कारण तो इन्व्हॉल्व नाही आहे आणि तो काय करतोय काहीतरी दाखवायला जातोय. जसं आपण म्हणतो की नॉर्मली आपण हसलो की त्याला कॅन्डिड फोटो म्हणतो, आहे की नाही. पण जेव्हा आपण स्टुडिओ जाऊन फोटो काढायला जातो तेव्हा तिथं तो फोटोग्राफरला आपला खूप वेळ द्यायला लागतो. तो म्हणतो नाही इथं जरा ओठ जास्त हल्लेत, दात दिसत आहेत. पण चांगला फोटो कोणता असतो? जो कॅन्डिड फोटो असतो, जे ओरिजिनल नॅचरल लुकमध्ये असतो तो, आहे की नाही. तसं भाषण करताना तुमचे जे नॉर्मल मुवमेंट्स आहेत, काही वक्ते हे 0 बॉडी लँग्वेज वापरतात. प्राचार्य शिवाजीराव भोसले भाषण क्षेत्रातले नंबर 1 व्यक्तिमत्व, त्यांना लोक म्हणायचे वक्तृत्वाचं विद्यापीठ. त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते कधी चढ उतार ठेवत नव्हते आणि सरळ बघून बोलायचे. पण त्यांचा कंटेंट महत्त्वाचा होता. त्यामुळे बॉडी लँग्वेज अशी पाहिजे आणि मग तुम्ही प्रसिद्ध होताल असं काय नाही आहे. तर काही लोक हे म्हणजे त्यांच्या बॉडी मुवमेंट जास्त पण होतात, मानेची हालचाल जास्त होते. हे उत्तम वक्ते असलेले माजी मुख्यमंत्री ज्यांचं भाषण म्हणजे लोकांसाठी अक्षरशः म्हणजे मेजवानी असायची, विलासराव देशमुख. तर विलासरावांची मानेची हालचाल जास्त असायची पण लोकांना ती आवडायची असं आहे. राज ठाकरेंचं सुद्धा हाताच्या मुवमेंट्स या एकदम सफाईदार असतात, त्या लोकांना आवडतात. त्यामुळे बोलण्याच्या पद्धतीमध्ये तुमचे कोणते बॉडी लँग्वेज आहे तर भुवया, डोळे, गाल, मान, खांदे, हात, साधारणतः ही आपली बॉडी लँग्वेज आहे. भाषण करताना माणूस पळत नाही, चालत नाही. त्याच्यामुळे कमरेच्या वरचे जे काही जिथे जॉईंट्स आहेत, आता डोळे का म्हटलं मी, कारण डोळा हा भावना व्यक्त करतो. म्हणजे ज्यावेळेस मी भावनिक विषय बोलतो आणि माझ्या डोळ्यात पाणी येतं ते श्रोत्यांना कळतं.
जर कमी आकाराचा ऑडियन्स असेल तर त्या वर्गातल्या मुलांना दिसतं की सरांच्या डोळ्यात पाणी आलं. ही पण एक बॉडी लँग्वेज आहे. तुमच्या गालाच्या मुवमेंट्स किंवा तुमची मानेची हालचाल ती पॉझिटिव्ह वाटते. कधी ज्यावेळेस मुद्दा पॉझिटिव्ह असतो आणि तुम्ही पॉझिटिव्हली बोलताय, तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल गॉसिप म्हणजे निगेटिव्ह भाषणात बोलताय तर ते तुमची बॉडी लँग्वेजसुद्धा एकदम निगेटिव्ह होताना दिसते. तुम्ही आनंदाने बोलताय तर तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल लोकांना दिसतं. तुम्ही पोटतिडकीने बोलता, तळमळीने बोलता, ते लोकांना कळतं. म्हणजे शब्द हा भाषणाचा कंटेंट आहे, त्यातली भावना, पण त्याच्या अनुरूप तुमच्या ज्या हाताच्या, बोटाच्या, चेहऱ्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या ॲडअप आहेत, त्या टॉपअप करतात. म्हणून बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे तर उत्तर आहे नॅचरल. नॅचरल बॉडी लँग्वेज कधी येणार आहे? विषय पक्का आहे, भाषणात काय बोलायचं आहे माहिती आहे, अनुभव आहे, भाषा पक्की आहे. आता ही भाषा शहरीच पाहिजे असा नियम नाही. ग्रामीण बोला नो प्रॉब्लेम, फक्त आक्षेपार्ह शब्द वापरू नका. मराठी बोला, इंग्लिश बोला, हिंदी बोला. कधी कधी तर असं होतं की माझे व्याख्यानातले अनुभव असे आहेत की समोर बसलेले श्रोते भाषण झाल्यावर सांगतात की आम्हाला मराठी कळत नव्हती, पण तुमचा कंटेंट आम्हाला कळला. काय सांगायचं? त्याचं कारण असं आहे की कधीकधी त्यांना त्या हावभावांवरतून सुद्धा काही मुद्दे कळतात. आता हे कंटेंट कळला म्हणजे शब्द टू शब्द नाही कळला, एकूण मतीत अर्थ कळला. समजा मी एखाद्या बक्षीस समारंभात बोलतोय आणि मी एक 10 मिनिटाचं भाषण केलं आणि समोर बसलेल्या एखाद्या व्यक्तीला त्याचं इंग्लिशमध्ये भाषण केलं. गावाकडचा शेतकरी, त्याला मी काय बोललो ते कळलं नाही, पण हे पॉझिटिव्ह बोलत आहेत, हे ॲप्रिशिएट करत आहेत, आपल्या मुलांचं यांनी कौतुक केलं आहे आणि यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली, हे कळतं ना, आहे की नाही. त्याच्यामुळं कधीकधी शब्द पण कमी महत्त्वाचे राहतात. इतकी बॉडी लँग्वेज उपयोगाला येते जेव्हा तुम्ही तळमळीने बोलता. तळमळीने बोलणारा वक्ता हा श्रोत्यांना कळतो. कधी पण बघायचं, एखाद्या वर्गातले गुंड विद्यार्थी असतात पण चांगल्या शिक्षकाला ते अजिबात त्रास देत नाहीत, कारण त्यांची तळमळ विद्यार्थ्यांना त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं पण कळते, शब्दातून पण कळते. त्यामुळे बॉडी लँग्वेजसाठी उपाय आहे की तुम्ही भाषणाची तयारी करा, अभ्यास करा, अनुभव ठेवा आणि मग फक्त एकच मनात ठेवायचं की मला ही माहिती लोकांना सांगायची, दॅट्स ऑल. त्या प्रक्रियेत जी बॉडी लँग्वेज होईल ती तुमची बॉडी लँग्वेज, मग तुमची स्टाईल बनते. जसं आता मी सांगितलं, विलासरावांची ती स्टाईल बनली, RR पाटलांची स्टाईल बनली, बाळासाहेब ठाकरे त्यांचा हात वर केल्यानंतर जे फोटो असतो तो स्टाईल आहे. पण तो स्टाईल कधी आहे? जेव्हा ते मनापासून बोलत आहेत ना, म्हणून लोकांना आवडते, विरोधी पक्षाला पण आवडते. सो बॉडी लँग्वेज ही त्याला काही आर्टिफिशियल किंवा असं खोटं काही हे नाही आहे की तुम्ही असंच वागा तसंच वागा, असं काही नाही आहे. पण उभं राहताना तुम्ही ताठ उभे राहायला पाहिजेत, तुमचे खांदे म्हणजे गळलेले नाही ते स्ट्रेट असायला पाहिजेत, तुम्ही बोलताना पॉझिटिव्हली बोललं पाहिजेत, विनाकारण अनावश्यक बॉडी मुवमेंट नाही केल्या पाहिजेत. हे मात्र गोष्टी शिकल्या पाहिजेत.